आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई, माझ्या पूजेचा दोरा बदलून मला जखम व्हावी, माझी वटपौर्णिमेची पूजा अपूर्ण राहावी म्हणून सगळा बंदोबस्त केला, पण पुन्हा हरलाय तुम्ही आणि माझं प्रेम जिंकलंय. आणि याच जन्मीने पुढच्या 7 जन्मात सुद्धा श्रेयस माझाच असेल. कारण पुण्याच्या मार्गाने जेव्हा माणूस चालायला लागतो ना, तेव्हा त्याचं फळ त्याला हेच मिळतं. तुम्ही विचार कर, पुण्याच्या मार्गाने चालायचं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुला सोडणार नाही आम्ही. हे जे झाली हा पूजा? झाली ना? चला निघूया. झालं व्यवस्थित सगळं? हो छान. चला चला. अमृता, आले. हॅलो. हो, ते मी बघून घेतो आल्यावरती. काम झालं? आई, वर्क इज डन. जस्ट वेट अँड वॉच. गुड. हे काय झालं? अहो अहो तुम्ही बरं? काय झालं? तुम्हाला काही लागलं नाही? आशाताई, अरे काय काय झालं? लागलं नाही ना कुठे? नाही नाही बघ. अरे काय हे काय? गॉड, व्हॉट इज दिस? अरविंद, अरे अरे बाप रे. असं सिमेंट पडलंय, कसं झालं काही कळलं नाही. अचानक सिलिंगचे तुकडे पडले. पण असं कसं अचानक पडेल? कुठेही क्रॅक्स नव्हतं, सगळं व्यवस्थित होतं. हा, आणि आता 2-3 वर्षापूर्वी काम करून घेतलंय. ऍक्च्युली पण कसं आहे ना, काही कामं आपल्याला वाटतं नीट झालेली आहेत, पण तसं होत नाही. बघ ना, केवढं प्लास्टरिंग पडलंय. काय होतं, आपण एखाद्यावर कामाची जबाबदारी सोपवतो पण लक्ष देत नाही ना, त्यामुळे ही गडबड होते. थँक गॉड तुम्हाला काही लागलं नाही. आत्ता नाही झाली अरविंद, पण यानंतर नाही होण्याचा काय भरोसा, इजंट इट? आम्ही काय म्हणतो, आशाताई, राईट? आशाताई, तसे तुम्ही दुसरं घर बघतच होता, तर आम्ही तुम्हाला एखाद्या रेंटेड फ्लॅटमध्ये शिफ्ट करतो. अरविंद, काय वाटतं तुला? हे काही विचारणं झालं का यशोधरा? काहीच हरकत नाही. आई बाबांबरोबर कोणी नसेल तर यांना रान मोकळत मिळेल काहीही करायला. नाही, मी काय म्हणते बाबा, म्हणजे आपण काका काकूंना मॉम डॅड कडे पाठवलं तर रत्नपारखी हाऊसला. म्हणजे डॅड सुद्धा US हून आले, सो तिथे काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये. दॅट इज अगेन अ व्हेरी गुड आयडिया. इशिताला पण पाठवून द्या. नाही म्हणजे आता इशिता, तुझं लग्न होणार आहे आमच्या अक्षयशी, त्यामुळे तुम्ही असं एकत्र राहणं, एकाच घरात राहणं बरोबर नाही. बाहेर जा. राईट अरविंद? पण आय मीन ते इशू ऐक, मला कळतंय तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण सध्याची परिस्थिती बघता तू तिथे असणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे काका काकूंची काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना. आराध्या, आय एम रिअली सरप्राइज. अगं किती काळजी करतेस तू ह्या दोघांची. काळजी मला सगळ्यांचीच असते, आपल्या घरातले असू देत किंवा घरी आलेले पाहुणे. आणि सगळ्यांची काळजी करणं हेच माझं कर्तव्य आहे ना, सून म्हणून. आराध्या अगदी बरोबर आहे. ह्याला म्हणतात जबाबदारीची जाणीव.
आणि काका काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमची सगळी सोय करून देऊ आणि 2-3 दिवसाआड भेटायला येत जाऊ. आम्हाला आमची काळजी नाहीये, पण मग कुणाची काळजी आहे? सासूबाई, त्यांचं म्हणणं असं आहे की आता इतक्या दिवसांपासून आपल्या बरोबर राहत आहेत ते, त्यांना आपला लळा लागलाय म्हणून काळजी वाटते त्यांना. आणि सध्या हे जे काही घडतंय ना आपल्या घरात चित्रविचित्र, सो त्यांना आपली काळजी वाटते. श्रेयसच्या बाबतीत सुद्धा फूड पॉइझनिंगचा प्रकार झाला. हो ना काकू? हो हो हो. मनोहर भाऊ, वहिनी, तुम्ही तुमचं सामान आवरायला घ्या. हं? आम्ही आहोत बाहेर. बराच वेळ लागला नाही पॅकिंगला. नेहमीच असं काही फार सामान नाही त्यांच्याकडे. नाही म्हणजे द रूम इज रिस्की ना, म्हणून काळजी वाटते, दुसरं काही नाही. मी आता काका आणि काकून सोडून येतो जाऊन. हा, तू कशाला जातोयस? नाही नाही, तुझी तब्येत ठीक नाही, मी जातो. अरे असं काय करतोस? काका काकूना घरात मी घेऊन आलो ना, मग आता ते माझी जबाबदारी आहेत कायमसाठी. नाही, तुला का घाई होतीये त्यांना सोडायला जायची ते कळतंय मला. इशिताला ड्रॉप करायचंय तुला ना. अरे नाही, आता तुझ्यापासून लांब राहणार ती, बरोबर आहे, कळतंय मला. अरे काही काय बोलतोयस? अरे तूच रे, तूच मला नीट समजून घेतोस. श्रेयस, श्रेयस बघ कसला ड्रामा करतोय हा. या कसे आभार मानू तुमचे अरविंदराव. इतके दिवस तुम्ही आम्हाला घरच्यांप्रमाणे इथे राहू दिलं, आपलं मानून आमची काळजी घेतली. तुम्हाला कल्पना नाहीये या गोष्टींची आमच्यासाठी काय किंमत आहे. हो मनोहरराव, एकीकडे तुम्ही आपलं मानता आणि दुसऱ्या बाजूने परक्याची भाषा करता. अहो, औपचारिकता करायची गरज नाहीये. नाही करत, खरंच नाही करत. पण एक सांगू, माणसानं ना म्हणजे कितीही मोठा का होईना नेहमी जगात कृतज्ञतेने वागावं. तेव्हा औपचारिकता नाही, मनापासून कृतज्ञता व्यक्त केली इतकंच. मनोहरराव, तुम्ही अगदी ना आमच्या श्रेयस सारखं बोललात आणि म्हणूनच मला वाटतं तुमचं दोघांचं जमतं. आमचा श्रेयस सुद्धा तुमच्यासारखाच आहे, स्वच्छ एकदम नितळ झऱ्यासारखा. बरं, येतो आता. गाठी वेठी पुन्हा कधी होणार. कधी आठवण आली, कधी यावंसं वाटलं ते या, फोन करा. विचारताय काय? हा, आणि आता अक्षय आणि इशिताच्या लग्नाचं निमित्त आहेच की.